आज आपल्यासमोर एक अजून सगळ्यात महत्त्वाचा जर काही चॅलेंज असेल तर तो आहे अंमली पदार्थांचा। जवळपास मे 2025 अखेर आपण 302 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता। मे 2026 अखेर 411 कोटीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं की याची जी आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आहे त्याचा जो सगळ्यात प्रमुख आहे सलीम डोला, आंतरराष्ट्रीय तस्कर जो एमडीचं सिंडिकेट चालवायचा, मुंबई पोलिसांनी एनसीबीच्या मदतीने त्याला परदेशातून अटक केली आहे। त्याच्यावर 13 गुन्हे आहेत। सलीम डोला, मोहम्मद सलीम, मोहम्मद सुहेल शेख, ताहेर सलीम डोला, मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला हे सगळे परदेशातून ऑपरेट करणारे आता त्या ठिकाणी पकडून आणले आहेत आणि यांच्याकडनंही खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेसची माहिती मिळाली आहे। त्याच्यावर कारवाई करून बरेच अशा प्रकारचे युनिट्स हे देखील आपल्याला उद्ध्वस्त करता आली आहेत। यांना दुबईवरून पकडून आणलंय। यांनी सांगली, कर्जत, अकोला, भोपाळ, म्हैसूर आणि हैदराबाद या ठिकाणी एमडीचे कारखाने उघडले होते आणि जवळपास 256 कोटी रुपयाचा माल हा यांच्याकडनं या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि एक महत्त्वाचं रॅकेट हे आपल्या मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे। मोठ्या प्रमाणात जनजागरणाचं कामं देखील आपण करतो। 4 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो। ड्रग फ्री मुंबई अशा प्रकारचा आता एक जाणीव जागृती करता मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे की ज्या माध्यमातून मुलांमध्ये ड्रग्सच्या संदर्भात अवेअरनेस तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि विशेषतः एक 360 डिग्री अप्रोच या संदर्भातला आता केंद्र सरकारने देखील घेतलेला आहे सगळ्या राज्यांच्या सोबत, ज्याच्यामध्ये आता केवळ एक गृह विभाग नाही, राज्याच्या 20 विभागांना या ड्रग फ्री अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळी जबाबदारी ही वाटून दिलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे एमडी तयार कसं होतं, ते तयार होण्याकरता जे काही केमिकल्स आहेत ते सगळे केमिकल्स फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात किंवा मेडिकल एज्युकेशनच्या अंतर्गत असतात। त्यामुळे सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन करून आणि या सगळ्या विभागांना त्या ठिकाणी कामं वाटून दिलेली आहेत आणि डी ॲडिक्शन पासनं तर जाणीव जागृतीपर्यंत अशा प्रत्येक विभागाला काम दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि सगळी राज्य सरकारं आता या संदर्भातलं जे काही काम आहे ते करणार आहे। जवळपास मी आपल्याला सांगितलं होतं की पोलीस जर दोषी आढळले तर त्यांना आपण बडतर्फ करू, आपण निलंबित करू, पण निलंबित करून थांबणार नाही तर बडतर्फ करू। जवळपास या ठिकाणी 24 पोलीस निलंबित केले आणि आता 18 पोलीस त्यातले बडतर्फ केलेले आहेत।